हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टार्ट स्मार्ट. तर आजचा जो टॉपिक आहे आपला, आजचा रिझनिंगमधला टॉपिक आहे. टॉपिकचं नाव आहे की कॅल्क्युलेट डे ऑन पर्टिक्युलर डेट. ओके, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर डेटवरनं त्या दिवशी वार कोणता असेल, म्हणजे त्या दिवशी डे कोणता असेल, तर ते कसं काढायचं ते आज आपण डिस्कस करणार आहे. ओके, तर बिफोर म्हणजे ते डिस्कस करण्या अगोदर आपण थोडं कॅलेंडरविषयी बेसिक गोष्ट जाणून घेऊयात. ओके, कॅलेंडरमध्ये काय असतं, 12 मंथ्स असतात, डेज असतात. ओके, मंथ्स असतात, डेज असतात, इयर्स असतात. ओके, ही माहितीच आहे. आता सुरुवातीला एक सिम्पलचा कन्सेप्ट घेऊयात. म्हणजे कन्सेप्ट नाही आहे ॲक्च्युली, ते तुम्ही डे टू डे ऑब्झर्व करत असणार आहे. काय ऑब्झर्व करत असणार, एक 7 डे कन्सेप्ट नावाचं. 7 डे कन्सेप्ट म्हणजे काय, असंच नाव दिलं आहे मी, 7 डे कन्सेप्ट. 7 डे कन्सेप्ट म्हणजे काय की आता आपण ऑब्झर्व करतो की प्रत्येक 7 वार आहेत. ओके, म्हणजे 7 डेज आहेत. कोणते कोणते, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, राईट. आणि आपल्याला काय माहिती की प्रत्येक 7 दिवसानंतर जो येणारा वार असणार आहे तो रिपीटेड आहे. म्हणजे प्रत्येक 7 दिवसानंतर जो सपोज आज जर सोमवार असणार तर त्याच्यानंतर 7 दिवसानंतर येणारा जो वार असणार तो सोमवारच असणार. म्हणजे मला सांगायचं काय आहे, मला कन्सेप्ट एकच डिस्कस करायचं आहे की प्रत्येक 7 दिवसानंतर, सपोज 1 तारखेला जर मंडे असेल तर 8 तारखेला पण मंडेज असणार आहे, म्हणजे 7 दिवसानंतर. ओके, 8 तारखेला मंडे असेल तर 15 तारखेला पण मंडेज असणार आहे. 15 तारखेला मंडे असेल तर 22ला पण मंडेज असणार आहे. ओके, आता सपोज 1ला जर मंडे असेल तर 2ला काय असणार आहे, ट्यूजडे, म्हणजे +7. 9ला पण काय असणार आहे, ट्यूजडे, +7. 16ला पण काय असणार आहे, ट्यूजडे, +7. 23ला काय असणार आहे, ट्यूजडे. ओके, तर 7 डे कन्सेप्टनुसार काय की प्रत्येक 7 दिवसानंतर जो येणारा वार असणार आहे तो रिपीटेड असणार आहे. ओके, हे क्लिअर झालं. आता डिस्कस करून घेऊयात इयर्सबद्दल. ओके, डिस्कस करून घेऊयात इयर्सबद्दल. इयर्स, ओके, आपला आता बघा इयर्स 2 टाईपचे असतात वर्ष. एक साधारण वर्ष असतं आणि एक लीप वर्ष असतं. एक नॉर्मल इयर असतं, नॉर्मल इयर असतं, आणि एक लीप इयर असतं. ओके, हे आपल्याला माहितीच आहे. लीप इयर म्हणजे काय की लीप इयर हे प्रत्येक 4 वर्षानंतर येत असतं. आणि लीप इयर म्हणजे काय की फेब्रुवारीला 28 दिवसाचा महिन्याऐवजी तो 29 दिवसाचा असतो. कळालं. म्हणजे आता बघा नॉर्मल इयरमध्ये आता जनरली जर आपण डिस्कस केलं तर आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला ऑलरेडी माहिती त्या गोष्टी की नॉर्मल इयरमध्ये 365 डेज असतात, राईट. 365 डेज असतात, 52 वीक अँड 1 डे. ओके, लीप इयरमध्ये 366 डेज असतात, म्हणजे 52 वीक अँड 2 डेज. म्हणजे हा 1 डे एक्स्ट्रा असतो. ओके, 1 डे एक्स्ट्रा असतो, हा दुसरा तिसरा काहीच नसतो, तो काय असतो, 29 फेब. हे आपल्याला माहिती. ओके, तर आता नॉर्मल इयर, लीप इयर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आता आपल्याला पुढचा कन्सेप्ट म्हणजे पुढची एक गोष्ट आहे की हाऊ टू आयडेंटिफाय द इयर इज पर्टिक्युलर इयर इज लीप इयर ऑर नॉट. म्हणजे पर्टिक्युलर इयर असेल ते आपल्याला लीप इयर आहे की नाही ते कसं आयडेंटिफाय करायचं ते आधी डिस्कस करून घेऊयात आणि जाऊयात आपला जो टॉपिक आहे आजचा, हाऊ टू कॅल्क्युलेट डे ऑन पर्टिक्युलर डेट. ओके, तर बघा तर बघूयात. आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एअर बघितले, आपण 2 टाईप बघितले एअरचं. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, बऱ्याच लोकांना हे सगळं माहिती असणार आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांनी बघून घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे की पर्टिक्युलर इयर लीप इयर आहे की नाही ते ओळखायचं आहे. सपोज दिस इयर इज लीप इयर आहे की नाही कसं ओळखायचं. ओके, सिम्पल. काय करणार, एक सिम्पल एक असं सपोज मी इयर्स घेतले, नॉर्मल इयर्स घेतो मी. 2016, 1947, 1948, 2008, 2020, 2024. आता बघा असे इयर्स असतील जे नॉर्मल इयर्स, असे इयर्स असतील नॉर्मल इयर, ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की ते इयर लीप इयर आहे की नाही. सिम्पल आहे. काय करायचं की जर ओके, जस्ट लिसन, इफ नॉर्मल इयर इज डिव्हिजिबल बाय 4, जर इयर 4ने डिव्हिजिबल होत असेल, नॉर्मल इयर म्हणजे जे सेंचुरी असेल ते, राईट. सेंचुरीसाठी वेगळी कंडिशन आहे. जर ते 4ने डिव्हिजिबल असेल तर ते पर्टिक्युलर इयर लीप इयर असणार. ओके, मग आता 4ने डिव्हिजिबल असेल तर मग तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, जर जे तयारी करत असतील, डिव्हिजिबिलिटी रूल. काय डिव्हिजिबिलिटी रूल, इफ
लास्ट आता टू नंबरची डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे की लास्ट डिजिट इवन असेल तर 2 नंबरने डिव्हिजिबल आहे. 4 नंबरचे काय आहे, इफ लास्ट 2 डिजिट ऑफ अ पर्टिक्युलर नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 देन दॅट पर्टिक्युलर नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. मग 8ची पण आपण तसंच करतो की लास्ट 3 डिजिट 8ने डिव्हिजिबल असतील तर तो नंबर 8ने डिव्हिजिबल आहे. लास्ट 4 डिजिट जर 16ने डिव्हिजिबल असतील तर तो नंबर 16ने डिव्हिजिबल आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तर त्याच गोष्टीचा यूज करायचा आहे या ठिकाणी. आपल्याला काय करायचं आहे की इफ नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 देन दॅट पर्टिक्युलर इयर इज लीप इयर. ओके, तर आता बघा 2016 आपल्याला चेक नाही करायचं, इकडे काही चेक नाही करायचं, लास्ट 2 डिजिट बघायचे. लास्ट 2 डिजिट 16 इज डिव्हिजिबल बाय 4 राईट. 4 4 16 म्हणजे हा जो इयर आहे तो लीप इयर आहे. ओके, 1947 आता बघा 4 1 4 रिमाइंडर येते काहीतरी म्हणजे हे नॉर्मल इयर आहे, लीप इयर नाही आहे. ओके, म्हणजे नॉट लीप इयर. ओके, हे पण बघा 48 डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे लीप इयर. ओके, 08 म्हणजे डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे हे लीप इयर. ओके, 2020 हे वर्ष काय लीप इयर आहे म्हणजे तुम्ही ह्या वर्षी 29 फेब्रुवारी बघितला असणार राईट. ओके, 2024 अगेन दिस इज लीप इयर. अच्छा जी. नाव आता पुढचा बघायचा आपल्याला सेंचुरी इयर्स. एक छोटीशी कंडिशन आहे पुढची, सेंचुरी इयर्स. जे सेंचुरी इयर्स असतील, सेंचुरी इयर्स म्हणजे काय, सपोज 1200 1400 1600 2000 2300 2400. आता हे जे सेंचुरी इयर्स असतील म्हणजे जे 100च्या टर्म्समध्ये असतील हे वर्ष, तर ते वर्ष कसं आयडेंटिफाय करायचं, ते लीप वर्ष आहे की नाही. सिम्पल आहे. काय करायचं, ह्या केसमध्ये, ही केस तर तुम्हाला कळाली. ह्या केसमध्ये काय करायचं की इफ दॅट पर्टिक्युलर इयर इज डिव्हिजिबल बाय 400 म्हणजे काय, जर हा टोटल इयर जर 400ने डिव्हिजिबल होत असेल तर हा तुमचा लीप इयर आहे. ओके, म्हणजे काय, हा टोटल इयर जर 400ने डिव्हिजिबल होत असेल तर तुमचा हा लीप इयर आहे. आता जर बघितलं हे बघा 4 3 12 म्हणजे लीप इयर आहे. इथं जर 400ने आपण काम केलं तर दिस इज नॉट लीप इयर, नॉर्मल इयर आहे, नॉट लीप इयर. ओके, अगेन सो 1600 इज डिव्हिजिबल बाय 400 अगेन लीप इयर आहे. ओके, 2000 इज डिव्हिजिबल बाय 400 अगेन लीप इयर आहे. ओके, 2400 लीप इयर आहे, नॉट डिव्हिजिबल बाय 400 म्हणजे नॉट लीप इयर म्हणजे काय असणार आहे, नॉर्मल इयर असणार आहे. ओके, सो हे क्लिअर झालं. आता जाऊयात मेन कन्सेप्ट म्हणजे आपला जो कन्सेप्ट आहे म्हणजे सॉरी आपला जो टॉपिक आहे कॅल्क्युलेट पर्टिक्युलर डे ऑन पर्टिक्युलर डेट. ओके, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला कोड लर्न करायचे, कोड रिमेंबर करायचे. रिमेंबर म्हणजे एक सिम्पलचं आहे म्हणजे आपण एक काहीतरी त्या गोष्टीला कशाशी तरी रिलेट करून ते कोड रिमेंबर करूयात. ओके, सो लेट्स सी द नेक्स्ट. Okay, now what you have to do, now remember the codes. With the help of these codes we can find out the day on particular date. कोड लक्षात ठेवायचे. आता बघूयात कोड. पहिलं बघूयात नॉर्मल इयरसाठी. नॉर्मल इयरसाठी म्हणजे जे ऑर्डिनरी इयर असेल, लीप इयर नसेल, त्याच्यासाठी कोड काय असणार आहे ते बघूयात. बघा आता मंथसाठी आपण कोड बघतोय. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर. ओके, तर कोड बघूया त्याचा. सिम्पल आहे, लक्षात कसं ठेवायचं मी सांगेलच. जानेवारीचा कोड आहे 14402546146. ओके, हे आपले कोड आहेत. काय कोड हे लागणार आहे आपल्याला, हे कोड आहेत. तर कसं लक्षात ठेवायचं, सुरुवातीला लक्षात काय ठेवायचं, एक हे नंबर लक्षात ठेवायचे तुम्हाला. पहिला नंबर लक्षात ठेवायचा 12 स्क्वेअर, नंतर 5 स्क्वेअर, नंतर 6 स्क्वेअर, नंतर 12 स्क्वेअर प्लस 2. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. लक्षात म्हणजे बघायचं की 12
नंतर छोटा काय आहे 5 आहे, नंतर 6 आहे, नंतर 12² + 2. ओके, आता हे आलं. आता प्रत्येक ह्या नंबरसाठी आपण 3 मंथ अलोकेट करू, म्हणजे प्रत्येकाला 3 मंथ देऊयात. म्हणजे प्रत्येकचे जे हे कोड असणार आहे ते 3 मंथसाठी यूज करणार आहे आपण, राईट. 12² काय येतो 144, जे आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्चला 1 दिला, जानेवारीला 1 दिला आहे, फेब्रुवारीला 4 दिला आहे, मार्चला 4 दिलेला आहे, राईट. 5² किती येतो 25. आता तर आपल्याला 3 मंथला द्यायचं आहे, पण इथं 25 आहे, मग आपण सुरुवातीचा जो 0 असणार आहे तो इथं देऊयात. म्हणजे 0 2 5 0 2 5. 6² 036 मीन्स 036 036. 12² + 2 मीन्स 146. 1 4 नोव्हेंबरसाठी, 6 डिसेंबरसाठी. क्लिअर. अशा पद्धतीने कोड अलोकेट करायचे. आता ही झाली नॉर्मल इयरची सिच्युएशन, नॉर्मल इयरसाठी कंडिशन. लीप इयरसाठी काय असणार आहे बघा. लीप इयरसाठी म्हणजे ज्याच्यात 19 फेब्रुवारी असणार. ओके, ते आपण आयडेंटिफाय कसं करायचं जस्ट आत्ताच बघितलं. लीप इयरसाठी काय कंडिशन असणार आहे. सपोज जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ओके, याच्यासाठी कंडिशन काय असणार आहे. सिम्पल. याच्यात काय करायचं आहे, फक्त लीप इयरमध्ये फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीचे कोड चेंज होतात. बाकीचे जे असणार आहेत, बाकीचे जे मंथ असणार आहे त्याचे ॲज इट इज असतात. आता तुम्ही म्हणाल जानेवारी आणि फेब्रुवारीच का. लीप इयरमध्ये फेब्रुवारीमध्ये 29 फेब्रुवारी असतो, राईट, म्हणून त्याच्यामुळे चेंज होत असतील कदाचित. ओके, लीप इयरमध्ये काय लक्षात ठेवायचं, फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीचे कोड चेंज होतात. जानेवारी आणि फेब्रुवारीचे कोड चेंज होतात. चेंज कसे होतात. चेंज सिम्पल आहे. आपल्याला आधीचे जे कोड माहिती आहेत, जे जानेवारी आणि फेब्रुवारीचे आधीचे कोड माहिती आहेत. आता जानेवारी आणि फेब्रुवारीच्या आधीचे कोड काय आहे 1 आणि 4, ते मिनिमाइज होतात. ते 1ने कमी होतात, राईट. 1ने ते कमी होतात. म्हणजे जानेवारीचा कोड असणार आहे तो आधी नॉर्मलमध्ये 1 होता, तो आता 0 होणार आहे. फेब्रुवारीचा 4 होता, आता तो 3 होणार आहे. आणि बाकी ॲज इट इज, राईट. बाकी सगळं ॲज इट इज असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने कोड लक्षात ठेवायचे. लीप इयरमध्ये फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी चेंज. जमलं तर इथं लिहून घ्या, ओनली जान अँड फेब विल चेंज, रिमेनिंग सेम असतील. ओके, हे कळालं, हे कोड कळाले. कोड लिहून घ्या लिहायचे असतील तर. आता बघूयात कोड फॉर सेंचुरी. डेसाठी कोड. ओके, तर कोड बघून घेऊयात. बघा आता सेंचुरीसाठी आपल्याला जनरली तुम्हाला क्वेश्चन्स जो येतो ना 19th आणि 20th सेंचुरीमध्ये म्हणजे 1900 आणि 2000मध्ये ते त्याच्यामधलंच एखादी डेट दिली जाईल आणि त्याच्यावरनं डे काढायला येईल. ओके, तर आता बघा कोड फॉर सेंचुरी. 19th सेंचुरीसाठी कोड काय असतो 0. नेहमी लक्षात ठेवायचं. 19 अगोदर येतो, नंतर 20th येतं, म्हणजे 19ला 0 ठेवायचा आणि 20th सेंचुरीला 6 कोड ठेवायचा. ओके, हे तुमचे कोड आहेत. काय कोड. ओके, 19साठी काय ठेवणार 0. 20साठी कोड काय ठेवणार ठीक 6, राईट. आता डे बघूयात. पर्टिक्युलर आता डेसाठी कोड बघूयात. संडेपासून स्टार्ट करायचं. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. ओके,
संडेसाठी कोड काय घेणार, सिम्पल संडेसाठी आपण 1 घ्यायचं आहे आपल्याला, मंडेसाठी 2 घ्यायचं आहे, ट्यूजडेसाठी 3 घ्यायचं आहे, वेनसडेसाठी 4 घ्यायचं आहे, थर्सडेसाठी 5 घ्यायचं आहे, फ्रायडेसाठी 6 घ्यायचं आहे, सॅटर्डेसाठी 7 आणि 0 घ्यायचं आहे. म्हणजे 7ला जर रिमाइंडर ते सांगेलच, 7ला जर भाग दिला तर रिमाइंडर 0च येणार आहे ना या ठिकाणी केसमध्ये. 7 आणि 0 घ्यायचं आहे. क्लिअर, हे कोड क्लिअर, हे कोड लक्षात राहतील. सिम्पल आहे. संडेला 1 घ्यायचा, नंतर मग 1 2 3 4, सॅटर्डेला 7 और 0 घ्यायचा, फ्रायडेला 6 घ्यायचा, थर्सडेला 5 घ्यायचा. ओके, तर अशा पद्धतीने कोड घ्यायचे. 19th सेंचुरीसाठी काय येणार 0, 20th सेंचुरीसाठी काय येणार 6 कोड घेणार. ओके, ह्याच कोडचा यूज करायचा आहे आपल्याला आणि पर्टिक्युलर डेटवर डे काय येणार ते काढायचं आहे. ओके, तर घेऊयात पुढचं. ओके, तर घेऊयात 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950. जनरली पोलीस भरतीला हे जे क्वेश्चन्स असतात हे 2 क्वेश्चन्स जनरली येत असतात. ओके, बाकी तर ते डायरेक्टली काय करतात की डायरेक्टली ते डे लक्षात ठेवता. आपण बघूयात कसं काढायचं. म्हणजे तुम्ही जर डायरेक्टली ट्राय केलं की कसं हे प्रोसिजर समजून घेतली, मग कोणतीही डेट जरी आली ना तर मग आपल्याला काढता येईल. ओके, तर तर सॉल्व करूयात. स्टेप्स काय असणार आहे बघा. आता व्यवस्थित लक्ष द्या. टोटल 5 स्टेप्स असणार आहेत हे सॉल्व करण्यासाठी. किती? 5 स्टेप्स. कोणत्या? आता बघा, टोटल 5 स्टेप्स असणार आहेत काढण्यासाठी. सुरुवातीला काय करायचं, कोड आपल्याला माहिती, कोड बघा. आता 15th ॲज इट इज घेतला. ऑगस्ट 19th सेंचुरीसाठी कोड काय घेतला आपण 0, आपण ऑलरेडी डिस्कस केलं. 47 सेकंड स्टेप काय असणार आहे, ऑगस्टचा कोड करायचा. आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, शेवटून चौथं आहे म्हणजे 146 आणि 036 म्हणजे ऑगस्टचा कोड काय असणार 6. नाही जमलं तर सिम्पल असं करायचं, जानेवारी, दिस विल बी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. म्हणजे काय 1440250336 म्हणजे कोड काय आहे 3 आहे कोड. ऑगस्टचा कोड काय आहे 3 कोड आहे, राईट. आणि आता हे 3 स्टेप झाले. ऑगस्टचा कोड लिहिला, 19th सेंचुरीचा कोड लिहिला. आता 47ला 7ने डिवाईड करायचं. 47ला 7ने डिवाईड करायचं आणि रिमाइंडर जे येईल काय ह्या केसमध्ये रिमाइंडर जे येईल ते लिहायचं. 7 6 42 म्हणजे रिमाइंडर काय आलं 5. काय आलं 7 6 42 म्हणजे इथं काय येणार 7ने डिवाईड करून रिमाइंडर लिहिणार. क्लिअर, रिमाइंडर लिहिणार, राईट. आता 4ने डिवाईड करायचं आणि जे आन्सर येईल ते लिहायचं. 4ने का डिवाईड करतो, वाय वी डिवाईड 4नेच का करतो, कारण की आपल्याला लीप इयर काढायचे. टोटल लीप इयर किती असू शकतात म्हणून काय काढू, ह्या 47ला आपण 4ने डिवाईड करू. म्हणजे 4 1 4, 7 आला म्हणजे 4 अगेन 4 1 4 म्हणजे आपल्याला 11 लीप इयर आले. क्लिअर, अशा पद्धतीने काढून घ्यायचा. आता मी जे सांगितलं होतं 7 डे कन्सेप्ट म्हणजे प्रत्येक 7 दिवसानंतर जो येणारा डे असतो तो रिपीटेड असतो. ओके, प्रत्येक 7 दिवसानंतर जो येणारा डे असणार आहे तो रिपीटेड असणार आहे. म्हणजे आता याच्यावरून काय कळायला आपल्याला, 7 2 14 रिमाइंडर लिहायचं. ह्या केसमध्ये ह्या कोड लिहिले गेल्यानंतर रिमाइंडर काढण्याचा प्रयत्न आहे. 15 आहे, 7 2 14 म्हणजे 7 2 14 म्हणजे रिमाइंडर 1 आलं. आता बघा 5 आणि 3 8 झाले, त्याला 7ने जर डिवाईड केलं तर 7 1 7 रिमाइंडर काय येतं 1 येतं आपल्याला इथं. ओके, 11ला 7ने डिवाईड केलं, रिमाइंडर काय येईल 4 येईल. हे कळालं. डायरेक्टली 7ने डिवाईड करून रिमाइंडर लिहायचं. लिहिलं गेलं. आता 4 1 आणि 5, 4 5 6 म्हणजे 4 and 4 + 2 6 विच इज कोड फॉर व्हॉट, फ्रायडे. क्लिअर, म्हणजे आपल्याला काय कळालं आपल्याला की 15 ऑगस्ट 1947 माहिती तुम्हाला इंडिपेंडन्स डे, आपण इंडिपेंडन्स झालो असतो. इंडिया बिकम इंडिपेंडन्स फ्रॉम ब्रिटिशर्स. ओके, आपल्याला माहिती इंडिपेंडन्स मुवमेंट लेड बाय द महात्मा गांधी. तर 15 ऑगस्ट 1947ला फ्रायडे होता. ओके, तर अशा पद्धतीने काढू शकणार आहे. 26 जानेवारी
1950ला काय असणार ते आपल्याला काढायचं आहे. 26 जानेवारीला काय होतं की द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे आपलं जो भारताचं जे संविधान होतं ते पॉवरमध्ये आलं होतं, म्हणजे केम इन टू द पॉवर, म्हणजे ते लागू झालं होतं. ओके, तर आता बघूयात 26 जानेवारी 19th सेंचुरीसाठी काय होता कोड 0, 20th सेंचुरीसाठी काय होता 6 होता कोड. आता जानेवारीसाठी आता बघा लीप इयर आहे का, नाही नॉर्मल इयर आहे, म्हणजे जानेवारीचा काय असणार आहे 1 असणार आहे कोड. हे 3 स्टेप झाले. चौथी स्टेप 7ने डिवाइड करायचं आणि रिमाइंडर यायचं. 7 7 7 7 49, रिमाइंडर काय आलं 1, म्हणजे या ठिकाणी आलं 1. ओके, आता 4ने डिवाइड करणार. ओके, 4ने डिवाइड करणार, 4 1 4, उरले 10 येतील, म्हणजे 4 2 कळालं, 4 2 8 आणि रिमाइंडरचं 4ने डिवाइड करून जे व्हॅल्यू येईल ती लिहायची असतं. इथं 7ने डिवाइड करून रिमाइंडर लिहायचं असतं. क्लिअर. आता तेच आपलं 7ने डिवाइड करायचं आणि रिमाइंडर काढायचं. ते का काढलं 7 डे कन्सेप्ट सुरुवातीला बघितला. 7 3 21, रिमाइंडर 5. आता 5 आणि 1 6 आणि 1 7, म्हणजे अगेन हे कॅन्सल होऊन गेलं असं. 7 1 7 आणि रिमाइंडर काय येईल 5 येईल, रिमाइंडर काय येईल 5 येईल. आता बघा 5 रिमाइंडर आला. 5 इज अ कोड फॉर व्हॉट, थर्सडे. फ्रायडेसाठी 6 होता आणि सॅटर्डेसाठी 7 और 0. क्लिअर. तर आपल्याला कळालं की 26 जानेवारी 1950ला काय होता थर्सडे होता. क्लिअर. तर अशा पद्धतीने तुम्हाला कोड्स बाय युझिंग कोड तुम्ही डायरेक्टली डेट पर्टिक्युलर डेट म्हणजे डे काढू शकतात ऑन पर्टिक्युलर गिवन डेट. ओके, सो सी द सोल्युशन. आता बघूयात, आता काढूयात 26 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबरचं ह्या डेटला काय असणार आहे. आजची डेट आणि उद्याची डेट आपल्याला माहिती आहे, आज शनिवार उद्या रविवार असणार. आता आपल्याला काढायचं आहे पहिली स्टेप काय आपली 26 लिहायचा. सप्टेंबरचा कोड आता बघा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, शेवटचे 3 महिन्याचा कोड काय होता 12 स्क्वेअर प्लस 2 म्हणजे 146 राईट. त्याच्यानंतर काय होता 6 स्क्वेअर म्हणजे 036, म्हणजे याचा काय कोड असणार आहे सप्टेंबरचा 6, हे कळालं. 20th सेंचुरीसाठी कोड काय होता 6. ओके, 20th. आता याच्यासाठी डिवाइड बाय 7 करून रिमाइंडर काय उरेल 7 2 14, म्हणजे रिमाइंडर काय उरेल 6. आता डिवाइड बाय 4 का केलं, लीप इयर काढायचं आपल्याला. 4 5 जे आन्सर येईल ते लिहायचं. या पद्धतीने सॉल्व करायचं. आता 7 3 21 म्हणजे रिमाइंडर 5 आला. बघा डायरेक्टली इथं म्हणजे इथं डायरेक्टली कट करू शकले, म्हणजे इथं डायरेक्टली 7ने डिवाइड करून सॉल्व केलं तरी चालेल. आता बघा 6 3 18, 18 डिवाइड बाय 7, 7 2 14, म्हणजे रिमाइंडर काय येतं आहे 4 येतं आहे. ओके, रिमाइंडर 4 येतं आहे. आता 5 आणि 5 किती होतात 10 होतात. 5 आणि 5 10 होतात. 10 डिवाइड बाय 7 म्हणजे रिमाइंडर काय येईल 3 येईल. ओके, 3 आला. आता 4 + 3 किती आलं येतं आहे 7. 4 + 3 किती येतं आहे 7. 7 डिवाइड बाय 7 म्हणजे रिमाइंडर काय येतं आहे 0. 0 और 7 असेल तर आपले कोड काय होता सॅटरडे. ओके, म्हणजे आपल्याला कळालं की आज जो आहे तो शनिवार आहे. ओके, तर 27साठी तसंच करायचं. 27 घेतला. सप्टेंबर. आता बघा सप्टेंबर कोड काय आहे 6 आहे. आपल्याला माहिती कोड लर्न करा व्यवस्थित, सिम्पल आहे लर्न करायला, एवढं काही टफ नाही. काय आहे मंथसाठी काय असणार आहे 12 स्क्वेअर 5 स्क्वेअर 6 स्क्वेअर आणि 12 स्क्वेअर प्लस 2, 12 महिन्यासाठी हा अशी कोड आहे. ओके, 20th सेंचुरीसाठी 6 डिवाइड बाय 7 करायचं, रिमाइंडर लिहायचं. डिवाइड बाय 4 करायचं आणि जी व्हॅल्यू ती लिहायची. हे असे 5 स्टेप्स आहेत, असे 5 स्टेप्स आहेत. ओके, आता सॉल्व करायचं. 7 3 21 म्हणजे 6 येईल आपला राईट. आता 6 6 6 6 4 किती येईल 24 डिवाइड बाय 7. 7 3 21, रिमाइंडर काय येईल 3. 5 आणि 3 किती येत आहे 8. 8 डिवाइड बाय 7 रिमाइंडर काय येईल 1 येईल. रिमाइंडर काय येईल 1 येईल. ओके, रिमाइंडर काय येईल 1 येईल. 1 काय आला रिमाइंडर आला 7 डिवाइड करून. आता 1 इज कोड फॉर व्हॉट संडे, म्हणजे आज काय
संडे. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. क्लिअर्ड? आय होप तुम्हाला समजलं असणार. आता पास्ट झालं, प्रेझेंट झालं, आता फ्युचरमध्ये जाऊयात. आता काढूयात सिम्पल. 22 नोव्हेंबर कोणतेही घेऊन घ्या. 22 नोव्हेंबर सपोज 2030मध्ये काय असणार ह्या डेटला आपल्याला डे काय असणार. विच डे ऑन 22 नोव्हेंबर 2013 सपोज असा क्वेश्चन आहे आपल्याकडे. ओके, सॉल्व कसं करणार ते ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे. काय 22 नोव्हेंबर 2030. आता पहिली स्टेप डायरेक्टली इथं कट करून रिमाइंडर लिहिलं तरी चालेल. 7 3 21 रिमाइंडर 1. ओके, नोव्हेंबर येतं आहे. आता नोव्हेंबर लास्टला काय होतं 12² + 2 म्हणजे 146 म्हणजे नोव्हेंबरसाठी काय असणार आहे 4 आणि डिसेंबरसाठी 6 असणार. 20th सेंचुरीसाठी कोड काय होता 6 राईट. 13th आणि हे. आता चौथं स्टेप काय असणार आहे 7ने डिवाइड करायचं, रिमाइंडर लिहायचं. 7 4 28 रिमाइंडर 2 राईट. 4ने डिवाइड करायचं, जी व्हॅल्यू ती लिहायची. का लिहायची आपल्याला आयडेंटिफाय करायचं किती लीप इयर आहेत. ओके, 4 7 28 7 आला. आता बघा 7ने डिवाइड करून रिमाइंडर काढण्याचा प्रयत्न करायचा. आता इथं 7 7 बिकम्स कॅन्सल आउट. 6 + 1 7 0 म्हणजे आता काय आलं 4 आणि 6 4 आणि 6 म्हणजे किती आले 4 + 2 6 विच इज 6 इज कोड फॉर वॉट 6 इज कोड फॉर फ्रायडे. 7साठी आपण काय घेतला होता सॅटर्डे 7 or 0साठी. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला पर्टिक्युलर डेटवर डे काढता येईल. ओके, तर हा जो टॉपिक आहे जनरली हा इम्पॉर्टंट फॉर हा जो टॉपिक आहे दोज हू आर प्रिपेअरिंग फॉर बँकिंग अँड SSC CGL एक्झामिनेशन त्यांच्यासाठी हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. बाकी कन्सेप्ट जे असणार आहे सपोज मी पुढचे काही लेक्चर्स घेतले पुढच्या टॉपिकमध्ये. रिझनिंगमध्ये 2 टाईपची रिझनिंग असते, एक व्हर्बल असते आणि नॉन व्हर्बल असते. मिळून 27-28 टॉपिक्स आहेत म्हणजे चॅप्टर्स आहेत. ओके, तर ते घेतले तर आपण सगळेच कन्सेप्ट डिस्कस करूया त्याच्यात. म्हणजे कोणतेही एक्झाम असू दे आपल्याला टॅकल करता येईल, म्हणजे आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता येईल. ओके, तर लेट्स रॅप इट अप द सेशन अँड हॅपी लर्निंग टू ऑल अँड शेअर दिस व्हिडिओ टू युअर फ्रेंड्स. आणि जे ग्रॅज्युएशनला असतील सपोज 3rd इयर लास्ट इयरला वगैरे असतील तर त्यांनाही बेनिफिट होईल. त्यांचा ऑलरेडी डायरेक्ट ग्रॅज्युएशनमध्येच एक सब्जेक्ट कंप्लीट होऊन जाईल. सो थँक्यू ऑल.